तर आजचा आपला नाश्ता आहे मोड आलेल्या मूग मटकीची उसळ. नाश्त्यासाठी सुरू केलेली आहे. त्यामध्ये 30 दिवसाच्या 30 महाराष्ट्रीयन रेसिपीज बघतोय. सकाळच्या घाईगडबडीत टाइम मॅनेज करत झटपट कशा करायच्या तेच सांगत आहे. तर यासाठी हलके मोड आलेली मूग आणि मटकी घेतलेली आहे. जर तुम्हाला जास्त मोड आलेली मटकी आवडत असेल तर तेही घेऊ शकता किंवा मग फक्त एक रात्र भिजवून घेतलेली मूग मटकी सुद्धा घेऊ शकता. हे 3 ते 4 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची. झटपट होण्याकरिता ही रेसिपी मी कुकरमध्ये करणार आहे. तर कुकरमध्ये साधारण 2 चमचे तेल गरम करायला ठेवायचं. तेल गरम होत आहे तोपर्यंत कांद्याचे 4 काप करून घ्यायचे. मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये घ्यायचे आहेत. आवडीनुसार हिरव्या मिरच्या घेऊन त्याचे तुकडे यामध्ये घालायचे. 5 ते 6 लसूण पाकळ्या घातलेल्या आहे आणि थोडंसं आलं घातलेलं आहे. आता ही जी रेसिपी आहे ज्यांना अजिबात मेहनत नाही करायची आणि झटपट करायची आहे तर त्यांच्यासाठी आहे. हवं असल्यास तुम्ही हे सगळं बारीक चिरून घेऊ शकता. तर मिक्सरमध्ये आपल्याला फक्त बटन सुरू करून बंद करायची आहे. पेस्ट नाही करायची. फक्त बटन सुरू करायची, बंद करायची, म्हणजे तुम्हाला बारीक चिरल्यासारखं टेक्स्चर मिळतं. तेल गरम झालं आहे. मोहरी, जिरं, हिंग, हळद आणि मिक्सरमध्ये जाडसर वाटून घेतलेला कांदा, हिरव्या मिरच्या घालायच्या आहे. कढीपत्त्याचे पानं घालून थोड्या वेळ परतून घ्यायचं. गॅसचा फ्लेम लो करून हे शिजत आहे तोपर्यंत एक टमाटर घेऊन त्याचे 4 काप करून ते सुद्धा मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. मिक्सर सुरू करून बंद करायचा. कांदा सॉफ्ट झाल्यावर अर्धा चमचा धणेपूड, अर्धा चमचा जिरेपूड, आवडीनुसार तिखट, अर्धा चमचा छोले मसाला घातला आहे आणि किंचित ओवा घालायचा. ओवा अगदी थोडासा घालायचा. हे थोड्या वेळ परतून मिक्सरला जे टोमॅटो फिरवून घेतलेला आहे ते घालायचं आहे आणि टोमॅटो सॉफ्ट होतपर्यंत मीडियम फ्लेमवर शिजवून घ्यायचं. आता जी धुवून घेतलेली मूग मटकी होती ती यामध्ये घालायची आहे. वरून चवीनुसार मीठ आणि थोडीशी साखर घातलेली आहे. हे सर्व एकजीव करून अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे. जर तुम्हाला रस्सा हवा असेल तर पाण्याचं प्रमाण वाढवू शकता. कुकरचं झाकण लावून मीडियम फ्लेमवर फक्त एक शिट्टी आणायची आहे. एक शिट्टी झाल्यावर गॅस बंद करून 5 मिनिटे तसंच राहू द्यायचा आणि मग त्यातली हवा काढून घ्यायची. जर तुम्ही तशीच हवा राहू दिली तर मटकी जी आहे ओव्हरकुक होऊ शकते. तर कढईमध्ये शिजवल्यासारखा टेक्स्चर हवा असेल तर एक शिट्टी आणायची, 5 मिनिटे राहू द्यायची आणि मग वाफ काढून घ्यायची. तर तुम्ही बघू शकता परफेक्ट शिजलेली आहे. कुकरची एक शिट्टी व्हायला हार्डली 5 मिनिटे लागतात. तर या पद्धतीने झटपट 10 ते 15 मिनिटाच्या आत सकाळचा नाश्ता तयार आहे. सर्व करताना वरून थोडंसं फरसाण पेरू शकता, बारीक चिरलेला कांदा आणि वरून एक लिंबाची फोड ठेवू शकता. तर भेटूया दुसऱ्या प्लेटसोबत. तर ही रेसिपी नक्की ट्राय करून बघाल. कशी झाली कॉमेंट्समध्ये सांगाल आणि आवडल्यास लाईक करायला विसरू नका.